लॉरेन्स बिश्नोई जन्म 12 फेब्रुवारी 1993 हा एक भारतीय गुंड आहे. त्याच्यावर खून आणि खंडणीचे 2 डझन गुन्हे दाखल आहेत. त्याचा जन्म पंजाबमधील फिरोजपूर येथील एका गावात झाला. त्याचे वडील हरियाणा पोलिसात प्रथम पोलीस हवालदार होते. 1997 त्याने पोलीस सोडले आणि शेती करू लागले. एक दिवस लॉरेन्सचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. लोकांचे म्हणणे असे आहे की त्याच्या विरुद्ध पक्षाने कट करून लॉरेन्सची मैत्रिणीची हत्या केली. या दोन्ही कारणे बिश्नोई गुन्हेगारी जगतात ओढला गेला असे मानले जाते, असे त्यांचे मित्र सांगतात. 2013 मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्याने मुक्तसरमधील सरकारी कॉलेजच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार आणि लुधियाना महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराची हत्या केल्याचा त्याच्यावर गंभीर आरोप आहे. गँगस्टर मधून राजकारणी झालेल्या जसविंदर सिंग उर्फ रॉकी शी त्याची मैत्री झाली. रॉकीच्या हाताखाली तो भरतपूर राजस्थानमध्ये सक्रिय राहिला. रॉकीची 2016 मध्ये जयपाल भुल्लरने हत्या केली होती. भुल्लरची 2020 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. असा सुरू झाला लॉरेन्स बिश्नोई गँगचा थरथराट आणि संपूर्ण गुन्हेगारी विश्वात त्याचे नाव चमकायला सुरुवात झाली. सिद्धू मुसेवाला यांची हत्या हे एक प्रकरण लॉरेन्स बिश्नोई गँगची सर्वात जास्त संबंधित आणि खतरनाक प्रकरण पूर्ण देशभर गाजले होते. 29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची पंजाबमधील मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येनंतर काही तासांनी गोळीबाराची जबाबदारी गोल्डी प्रारने स्वीकारली होती. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण पंजाब आणि देशामध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली होती. संपूर्ण देशामध्ये या गोल्डी प्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या गँगचा थरथराट पाहायला ऐकायला मिळत होता. सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलमध्ये सर्वत्र त्यांच्याच खबरा पाहायला मिळत होत्या आणि पोलिसांना अखेर त्यांचा सुगावा लागला. सिद्धू मुसेवाला गायक हे मुसा गावचे राहणारे होते, म्हणून त्यांना मुसेवाला हे नाव पडले होते. त्यांचे अनेक आजही लोकप्रिय गीते आज प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक मोठा चाहता वर्ग संपूर्ण देश आणि विदेशामध्ये आहे. त्यांच्या हटके स्टाईलने लोक त्यांना ओळखतात. परंतु त्यांच्या अचानक झालेल्या हत्यामुळे संपूर्ण देशामध्ये थरकाप उडाला होता की सिद्धू मुसेवाल्याची हत्या का झाली हा प्रश्न सर्वांना पडला होता. परंतु गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांनी हत्या केल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर सर्व समाज माध्यमांवर मिळवायला सुरुवात झाली होती. या चकमकीनंतर बिश्नोई गँगने स्वतः लॉरेन्स बिश्नोई दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला पंजाब पोलिसांच्या बनावट चकमकीची पेटी वाटत होती आणि यासाठी त्याने याचिका दाखल केली होती. अत्यंत गाजलेल्या या हत्याकांडामध्ये त्याचं नाव देशभरात गाजवतं आणि दहशत सर्व समाज माध्यमावर त्याच्या विचारांची पाहायला मिळत होती. आपल्या सर्व कार्यवाह्या तो जेलमध्ये राहूनच करत होता असं पोलीस सूत्रांकडून समजतं. परंतु कसं याचं उत्तर अजूनही पोलीस प्रशासनाला सापडलं नव्हतं. दिवसेंदिवस तो 31 वर्षाचा तरुण संपूर्ण अंडरवर्ल्ड गँगवर कब्जा करू पाहत होता. सध्या मिळालेल्या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार बिश्नोई टोळीत भारतातील 5 राज्यांमधील 700 नेमबाज काम करत आहेत आणि विशेष म्हणजे भारताबाहेर त्याची पोहोच आहे. इंटरनॅशनल त्याची ओळख झालेली आहे. सलमान खान प्रकरण आणि लॉरेन्स बिश्नोई गँग यांच्या चर्चा आपण सारख्या पाहत आहोत.
2018 मध्ये बिष्णोई जवळचा सहकारी संपत नेहरे आणि सलमान खानच्या घराची रेकी केली. बिष्णोई समाज काळविटांना देवा समान मानतो, परंतु एका शूटिंग दरम्यान सलमान खान यांनी काळविटात शिकार केली असा त्यांचा आरोप आहे. म्हणून ते सलमान खानला माफी मागण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा नाहीतर हत्या, असे त्यांचे दोन विचार त्यांनी आपल्या मुलाखतीत प्रकटपणे मांडले आहेत. आणि आता नुकताच सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर 14 एप्रिल 2024 रोजी गोळीबाराची घटना पहाटे घडली. यामध्ये 2 शूटर मोटरसायकल येऊन त्यांच्या घरावर अंधाधुंद गोळीबार करून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. सलमानच्या मुंबईतील वांद्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही गोळीबाराची घटना घडली तेव्हा सलमान आणि त्याचे कुटुंबीय घरातच होते आणि संपूर्ण कुटुंबामध्ये घबराटीचा माहोल निर्माण झाला. ही बातमी जेव्हा सोशल मीडियावर आली तेव्हा संपूर्ण न्यूजवरती एकच चर्चा, सलमानच्या घरावर 2 अज्ञातांनी केला गोळीबार आणि हा गोळीबार कोणी केला याचा प्रश्न सर्वांना पडला होता. आणि या दिशेने मुंबई पोलीस काम करत होते. अवघ्या 48 तासात त्या दोघांना पकडण्यात यश मिळालं होतं. मे महिन्यात पंजाबी रॅपर सिद्धू मुसेवाला याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारं पत्र मिळालं. तेव्हापासूनच या गँगवरती संशय मुंबई पोलिसांना होता. वेळोवेळी त्याची दखल ही पोलिसांनी घेतली होती आणि सलमान खान यांना विशेष सुरक्षा पण प्रदान करण्यात आली होती. विशेष म्हणजे सलमान खान यांचं शूटिंग आणि व्यस्त कार्यक्रम यामध्ये सुद्धा पोलीस प्रशासनाने त्यांना खूप पोलीस प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता आणि देत पण आहे. परंतु सकाळी पहाटे झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यानंतर मुंबई पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यामधील 2 आरोपींना गुजरात येथील भुज येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आणि अवघ्या 48 तासामध्ये त्यांना CCTV फुटेज आणि त्यांनी केलेल्या मार्गावर प्रवास यावरून त्यांना पकडण्यात आल्याचं यशस्वी करण्यात आलं. 1998 मध्ये चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सलमान खानने 2 काळविटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावरती आहे. त्यामुळे लॉरेन्सकडून सलमान खान यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या घराजवळ गोळीबार करण्यात आला होता. ही चकमक करणारे 2 आरोपी गुजरातला पळून गेल्याचे जेव्हा मुंबई पोलिसांना समजलं तेव्हा त्यांनी अवघ्या 48 तासात त्यांना सुगावा लागल्यानंतर पकडून मुंबईकडे घेऊन येण्यात त्यांना यश प्रदान झालं. विशेष म्हणजे सलमान खान सारखा हाय प्रोफाईल सेलिब्रिटी आणि त्यांच्या घरावरती झालेला गोळीबार हे प्रकरण जास्तच मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढवणार होतं. म्हणून त्यांनी अवघ्या 48 तासामध्ये आरोपींचा शोध लावून त्यांना बेड्या ठोकून मुंबई येथे आणण्यात ते यशस्वी झाले. या प्रकरणी विक्की गुप्ता वय 24, सागर पाल वय 21 या दोघांना अटक करण्यात आली. या 2 आरोपींनी गोळीबार केल्यानंतर मुंबईहून रस्ते मार्गे गुजरातमधील सुरतला पळ काढला होता आणि याच दरम्यान मुंबई पोलिसांनी अतिरिक्त गुन्हे शाखेच्या पथकामार्फत त्यांना जाऊन अटक करून बेड्या ठोकण्यात यश मिळालं. 16 एप्रिलला या दोन्ही आरोपींना भुज शहरातून अटक केली होती. या आरोपींनी बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून हा गोळीबार केल्याचं समोर आले आहे. अधिक तपास पुढील मुंबई पोलीस करत आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांची 14 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाला मागितली आहे आणि त्यांना ती मिळाली आहे. आता पुढील तपास मुंबई पोलीस करत आहेत. लॉरेन्स बिष्णोई हा गुजरातमधील साबरमती तुरुंगात आहे, तर त्याचा भाऊ अमेरिका किंवा कॅनडामध्ये असल्याचा पोलिसांना अंदाज आहे.
सध्या आपण लॉरेन्स बिश्नोई गँगची आणि त्याची संपूर्ण कथा पाहिली. IND न्यूज परिवाराबद्दल थँक्यू, आभार.